तयार झालं वेगळं. इंडिया आघाडीचे सगळ्यात महत्त्वाचे असणारे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन्ही पक्ष त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एक फॉर्मिडेबल अलायन्स आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून त्यांचं लक्ष जास्त आहे. अलायन्स आहे, त्याच्यावर ही गोष्ट नामंजूर करण्याचा अर्थ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, त्यांच्या संघटनेमध्ये फाटाफूट करायला मोदी आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेले आहेत, ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि कदाचित त्यामुळं इथं अधिक आपल्याला रिस्पॉन्स मिळायची शक्यता आहे, हा समज त्यांचा असायची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही पक्षाच्या फाटाफुटीचा उल्लेख केला. यावेळेस तुमचाही पक्ष म्हणजे ते महाराष्ट्रात त्यांचा प्रचाराचाही मुद्दा तुम्ही उपस्थित केला. प्रचाराच्या दरम्यान तुम्ही म्हटलात की व्यक्तिगत हल्ले होतात. त्यांचं एक म्हणणं आहे की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना असं वारंवार उल्लेख पंतप्रधानांच्या बोलण्यात आपल्याला आढळतो. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांची पातळी कुठे गेली? नकली शिवसेना म्हणायचं काय कारण? शिवसेनेचा एक एकनाथ शिंदेचा वर्ग बाजूला गेला, समजू शकतो आपण, पण संघटना तीच आहे ना. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, मला अत्यंत आक्रमकपणानं निवडणुकीमध्ये उतरलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचे शिवसैनिक दिसतात. त्यांनी एक आव्हान स्वीकारलेले आणि हे सवन शिवसैनिक जे आहेत ते बाळासाहेबांच्या विचारानं समाजसेवेच्यासाठी राजकारणाच्यासाठी उतरलेले आहेत. त्यांना नकली म्हणणं याचा अर्थ एका दृष्टीनं शब्द वापरणार नाही, पण दुसरा असतं तर मी म्हणलं असतं की हा फोलकटपणाचा आरोप आहे. पण तुमच्याही पक्षाबाबत ते म्हणतात की एक नकली राष्ट्रवादी त्याचं कळेल ना उद्याच्या निवडणुकीमध्ये. आणि नकली कशी ही काही मूळ संघटना सोडून दुसरी कोणती येऊन बसले असं आहे. या दोन्ही ठिकाणी ते नकली असं म्हणतात. नकलीचा अर्थ काय, कारण काय? तुम्ही म्हणतात हे व्यक्तिगत हल्ले इथे होतात. व्यक्तिगत हल्ल्यांमध्ये एकीकडे होत असताना दुसरीकडे नुकतंच पंतप्रधानांनी असंही म्हटलं की तुमचं तुम्ही त्यांच्यासोबत येत असाल तर स्वागत आहे, तुम्ही त्यांच्यासोबत यावं. एक प्रकारचं त्यांनी आवाहन केलं असं म्हणू शकतो की तुमच्याकडे आपण जसं इंग्रजीमध्ये ऑलिव्ह ब्रांच म्हणतो की तशी टाळी वाजवण्यासाठी हात पुढे केला असं तुम्ही बघता. असं आहे की लोकांच्या कन्फ्युजन तयार करण्याच्यासाठी ते केले. त्यांना हे माहिती आहे की आम्ही जर कुणी येणार असू नये, मोदींच्यावर जायचं. ज्या मोदींच्या संबंधाची जनमानसामध्ये एक आज वेगळी भावना आहे, त्यांच्यावर जायचं. काय म्हणून जायचं त्यांच्यावर? पण याच्यापूर्वी जेव्हा मधल्या काळात म्हणजे स्वतः तुमच्या पक्षाचे काही नेते असणारे आणि तुमच्या घरातले सदस्य असणारे अजित पवार म्हणतात की याच्यापूर्वी वारंवार चर्चा त्यांच्याशी झाली होती मोदींची. चर्चा असं ही गोष्ट खरी आहे की आमच्यातले काही लोक पहिल्यापासून त्यांच्याबरोबर जावं असा म्हणणारा एक मोठा वर्ग होता. त्याच्यामध्ये त्यांनी काही फसवायचं असं सांगितलं. म्हणजे काय फसवायचं समजून तर एक आउट ऑफ क्युरिओसिटी काय म्हणतात ते तर दुसरी बाजू समजून घ्या. त्यासाठी काही बोलणं झालं असेल. राजकारणामध्ये चर्चा ही होत असते, चर्चा टाळणं योग्य नाही. आम्ही पार्लमेंटमध्ये ज्यावेळी बसतो, हाऊस काउन्स संपल्यावर पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये अनेक पक्षाचे लोक आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो, सूचना येतात. असं का करत नाही, तसं केलं तर काय, हे लोक मांडणी करत असतात. याचा अर्थ तुम्ही सुसंवादच ठेवायचा नाही, ही गोष्ट काही नाही. पण सुसंवाद याचा अर्थ पक्षात जाऊन बसणं सगळं सोडून हे नव्हे. पण मग या सगळ्या प्रकारामध्ये असं झालं की वारंवार चर्चा सुरू असताना तुमच्या त्या चर्चामुळे अजित पवार म्हणतात किंवा अजून भाजपकडनं असा आरोप केला तरी अजित पवारांना विलन कुठेतरी ठरवलं गेलं. तुम्ही चर्चा करत होता एका बाजूला, पण विलन नव्हतं चर्चा करत. हे लोक चर्चा करत होते आणि त्या चर्चेचा निष्कर्ष मला सांगत होते. ही गोष्ट खरी आहे. पण अशा काही चर्चा आहेत, अशा काही मीटिंग आहेत. एक नेते आहेत बीडमधले धनंजय मुंडे, त्यांचं म्हणणं आहे की अशा बैठका झाल्या, त्यांच्याकडे जर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्यांचं दाखवा ना, व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आणि निर्णय काय आहे? निर्णय जे म्हणतात ते गेलेले आहेत आणि जे नाही म्हणतात ते आहे तिथंच आहेत. अंतिम निर्णय काय? हे ज्या ज्या लोकांना ईव्हीएम तत्ववृत्तीचं संकट होतं त्या सगळ्यांची भूमिका वेगळी होतं स्पष्ट झालं. म्हणजे ते त्यांनी लपूनही ठेवलं नाही.
एक त्यांचे सहकारी कोल्हापूरचे त्यांच्या कुटुंबातल्या एका भगिनीने या चौकशीच्या यातना सहन होत नाही म्हणून जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला, पण ही चौकशी थांबवा. पण मग तेव्हा तुमच्याशी जेव्हा बोलत होते सहकारी, तुम्हाला कल्पना येत होती की यांच्या आता मनात त्यांच्या चौकशांचा ससेन सरळ आहे ना, हां, सरळ आहे ना. पण ते तुमच्याशी कधी बोलत होते की बाबा आमच्या ते माझ्याशी राहिलं ते मला हे करा, तुम्ही करा, आम्ही अडचणीत आहोत. मला दुसऱ्या एका सहकार्याने सांगितलं त्यांचं मुंबईत घर आहे, अतिशय आलिशान घर आहे. त्यांनी सांगितलं माझ्या घरात इजी आता ऑफिस टाकायची तयारी टाकली आणि ऑफिस टाकलं तिथं. माझ्या घरात इजी शिरलेली आहे, काहीतरी करा, ह्याचा मार्ग करा, चला. हे प्रफुल्ल पटेलांबद्दल बोलता, कारण ईडी